काकू तुमची मुलगी सांडली. फ्लॅशबॅक. आलेला आहे श्रद्धाच्या घरी आणि श्रद्धा आता करते कांद्याची भजी आणि मस्त पाऊस सुरू आहे बाहेर. फुल वातावरण तसं झाले. आता मी एक चहा आणि ठेवते. आमच्याकडे अजून एक माकड आहे, जे की हे आता कापून आलं व्हिडिओ कॉल फ्लेक्स मारते होती सध्याला. आणि आता मी एक चहा ठेवते. सो अंकित चाललोय आम्ही आता मंदिरामध्ये. जैन मंदिर. एक्साइटेड ह्या पोरी रील बघून आल्यात आणि मी तळेगाव मध्ये राहते म्हणून मी ह्यांना घेऊन चालले. पण मला तुझ्याच हातात पकड, मला उलट्या हातात येतं. थांब एक मिनिट दे इकडे. या रील बघून आल्यात पण मला पण माहिती नाहीये की रील आम्ही बघितली होती खरं तर गार्डनची, पण मंदिर आम्हाला हे रिक्षातनं उतरल्यावर यांना बायोडायव्हर्सिटीला जायचं होतं आणि हे तिथले रील बघून आलेत आणि मी तळेगाव मध्ये राहते म्हणून विश्वास पण जायचं आम्ही अशा आम्हाला बोलून ठेवतो की जिलाच माहिती नाही. मला पण नाही माहिती. हे मंदिर मी 4 वर्षापासून घराच्या समोरून बघते, कारण हे माझं आहे ना डायरेक्ट असं बाहेर निघलं की दिसतं. पण मला पहिलं दिसलंच नव्हतं. नाही मला दिसतं. मला दिसलं. हा एक प्राणी आहे जो आमच्यासोबत भजे बनवायला नव्हता, ज्याने की बटाटे भजे स्पेशल ट्रीटमेंट. तर आता आम्ही फायनली मंदिरात आलो आणि तुम्हाला सांगतोय मंदिराचा लुक यार एकदम खतरनाक आहे भाई. हे मंदिर. आणि मी तळेगावात आम्ही- 4 वर्षापासून राहते, आमची तरी मला येण्याची माहिती नाही. जेवढं आम्ही कष्ट घेतलंय चालण्याचं का आम्ही आलंय माहिती कायच कष्ट. कष्ट, एवढे कष्ट घेतले पण नाही जवळच होतं. अरे हो पण 15 मिनिटं पण लागली नाही. 10 मिनिटं. मिनिटं. पण माझ्यामुळे तुम्ही इथं वर आलायत, मान्य करा तुम्ही यार. येस येस. आराधना बोल. आम्ही आता आलोय तळेगाव लेकला आणि इतकी मज्जा येते इथे भाई. मस्त पाण्यात पाय टाकून बसलोय आणि या दोघी इकडे बघा. मज्जा येते मज्जा. आणि तिथे माझं घर दिसतंय. काकू तुमची मुलगी सांडली. एक तर या बोरीला आधीच पोहत. ये इकडे बबड्या ये.